जय भीम यूट्यूब फॅमिली, कशा मजेत ना. खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, कारण आम्ही गेलो होतो फिरायला बाबा. ताडोबा, चंद्रपूर. पहिले चंद्रपूरला गेलो, नंतर ताडोबाला गेलो. चंद्रपूरला याच्यासाठी की 13 तारखेला बाबासाहेबांना दीक्षा स्वतः घेतली नागपूरला, नंतर 14 तारखेला आपल्याला दिली. नंतर मग चंद्रपूरला गेले बाबासाहेब दीक्षा घ्यायला, म्हणून आम्ही चंद्रपूर बघायला गेलो. खूप छान आहे चंद्रपूर. ताडोबा तर पाहण्यालायक आहे हो, तुम्ही जाऊन या फक्त. लस ताडोबा. त्या दिवशी ज्ञानज्योती भंतीजीचं 1 दिवसाचं पठण होतं तिथे, आणि भंतीजीनं खूप छान प्रवचन दिलं आणि रात्रभर पठण केलं. आणि त्या भाद्रपद पौर्णिमा होती. ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आणि खूप चांगली पवित्र पौर्णिमा, कारण त्या दिवशी भगवान बुद्धाने 500 उपासिकांना तिथं दीक्षा दिली होती. आणि सगळं भंतीजीनं आम्हाला याच्यात प्रवचनमध्ये सगळं 184 गाथा रात्रभर बसून ज्ञानज्योती भंतीजीनं तिथं पूर्ण वाचून थट्ट बसून सर्वांना सांगितले. आणि पूर्ण उपासिका खूप गर्दी होती, खूप. खरं भाद्रपद पौर्णिमेला खरं ताडोबाला जायला पाहिजे. दरवर्षी जात जा. आम्ही पण दरवर्षी जातो. यावर्षी गेलो, आम्हाला खूप अनुभव आला. एवढं पवित्र ठिकाण आहे आणि एवढे भंतीजी रात्रभर, म्हटलं पाठीचा कणा असं वाकून नाही ना झुकून नाही, रात्रभर बसून जमीनले पाठ न लावता. आणि काही उपासक ज्यांच्याकडून बसणं होते त्यांना पण, हे आमच्या बाई अनिताबाई रात्रभर अशा बसून होत्या, जोपर्यंत भंतीजी सांगत होते, म्हणजे प्रवचन देत होते, गाथा वाचत होते, तोपर्यंत ते बसेलच होते. मग बायानं यवतमाळच्या उपासिका खूप श्रद्धावान आणि हे, कारण की ते दरवर्षी तिथं दरवर्षी कार्यक्रम असला तर 5 लाखापर्यंत ते दान देतात, भोजनदान देतात, मदत करतात. मग त्या महिलांकडे आमच्या बाया पण आम्ही होतो, आम्ही सर्वांनी तिथं मदत केली भोजनासाठी. म्हणजे मदत श्रमदान दिले. खूप चांगला कार्यक्रम झाला. दरवर्षी होते, तुम्ही पण येत जा. आणि आवर्जून दरवर्षी भाद्रपद पौर्णिमा त्या दिवशी रात्रभर पठण असते ना, रात्रभर जात जा. मस्त चांगला कार्यक्रम असते. खरंच पोलिसीनबाई, तुम्ही आल्या नाही, तुमचं नशीब लय. मग ते म्हणतात आम्ही गेलो होतो. हो, जय भीम यूट्यूब फॅमिली, जय भीम. असं झालं. मग ते म्हणून आम्ही 4-5 दिवस झाले आम्ही फिरतच होतो, त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ टाकला नाही, काढलाही नाही. आता त्याच्यासाठीच म्हटलं चला आपल्याला काय काय घडलं ते सांगा. काहीच नाही, रेल्वेनं गेलो ना आलो, 220 रुपयात जाणं येणं झालं आमचं, बस. काहीच काम नाही पडलं. मग आता भंतीजीला जे दान द्यायचं तुम्ही देऊ शकता, पण एवढे दानशूर लोक आहेत बाबा. भिक्षापात्र, त्याच्यात भगवंताची मूर्ती, फळं, चिवर, एवढं दान देतात. आपण काहीच नाही देत, रुपयात 5 पैसे नाही दान देत, फक्त बोलतोच आपण हे दान करतो ते दान. काहीच नाही देत आपण, काहीच नाही. 2,500 दिले वाटते त्या भंतीजीले. तरी खूप भंतीची छान मनात मस्त कार्यक्रम झाला. मायांनो नाही काय हे करत काय म्हणा. जय व्हिडिओ आठवणीनं पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर खाली